आषाढ स्पेशल असं खरडा चिकन आज आपण केलेलं आहे। वाव, एक नंबर। बघू शकता किती अगदी हिरवंगार आणि चमचमीत आणि तर्रीदार असं आपलं हे खरडा चिकन तयार झालेलं आहे। आणि मस्त असं थाळीत वाढून घ्यायचं आणि खरडा चिकन थाळी मस्त खायला घ्यायची। तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मी सरला तुमचं मनापासून आपल्या ह्या सरलास किचन चॅनलवर स्वागत करते। तर सर्वात आधी काय करायचं, चिकन घ्यायचं। आता हे पाव किलो चिकन मी घेतले, याला मॅरिनेट करायचं। आपल्याला मॅरिनेट करायचं म्हणजे काही मसाले लावायचे। आता बघा, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर घातली। तसं ते ठेचा करून घेतला, तो घातला। अर्धा चमचा हळद घातली आणि धने जिरे पूड घातली। चवीनुसार मीठ घातलं, म्हणजे मीठ मी आता थोडंच वापरलेलं आहे, अगदी पाव चमचा वापरले। पुढे पण आपल्याला मीठ वापरायचं आहे। तर आता सगळं अगदी या मसाला लावून घ्यायचे। खूप सारे मसाले आपल्या ह्या खरडा चिकनला लागत नाही। तर बघा, सगळ्या चिकनला चांगलं असं हे आपण वाटण लावून घेतलेलं आहे। आता चिकन मॅरिनेट व्हायला अर्धा तास आपल्याला ठेवायचं आहे। अर्धा तासानंतर कुकर गॅसवर ठेवला, एक पळी तेल घातलं, अर्धा चमचा जिरे घातलं। जिरे चांगलं नाचलं, त्याच्यामध्ये घालायचं आहे तयार केलेलं आपलं म्हणजे मॅरिनेट केलेलं चिकन घातलं। चिकन चांगलं कमी जरी तेल असलं ना तरी त्याच्यातच बराच वेळ असं परतवायचं, म्हणजे त्याचं अंगचं पाणी जे आहे ना त्या पीसमध्ये जातं आणि पीस एक नंबर चवदार होतात। तर बघू शकता, अशा पद्धतीने मी जवळजवळ 2 ते 3 मिनिट छान असं परतवून घेतलं। परतवल्यानंतर आता आपण ज्या वाडग्यामध्ये चिकन मॅरिनेट केलं होतं त्यात मी गरम पाणी घातलं। 1 कप गरम पाणी घालायचं आणि मगच टाकायचं। गरम म्हणजे कोमट असलं तरी चालेल, फक्त थंड पाणी वापरू नका। पाणी घालून झालेलं आहे, कुकरचं झाकण लावायचं, गॅस मिडियमवर करायचा। म्हणजे हा माझा ना जरा जास्त फ्लेमचा गॅस आहे, मी मिडियमवर केला। तुमच्या याची फ्लेम कशी त्यानुसार करा आणि 2 ते 3 शिट्ट्या करून घ्या। आणि 2-3 शिट्ट्यात आरामात छान असं शिजून येतं। 2 शिट्ट्यात पण होतं कोणाच्या कुकरमध्ये, कोणाच्या 3 होतं, कारण चिकनला जास्त शिजायला वेळ लागत नाही। आता खरड्याचा मसाला तयार करून घेऊया। आता कढईमध्ये मी 2 चमचे शेंगदाणे घातले, 2 चमचे तीळ घातले आणि छान असं तीळ नाचस्तोवर परतवून घ्यायचं, म्हणजे तीळ नाचली की समजायचं आपलं भाजणं छान झालेलं आहे। अगदी सारख्याच चमच्याने 2 चमचे खोबऱ्याचा कीस घातला। खोबऱ्याचा कीस घालून पण छान असं परतवून घेतलं, म्हणजे भाजून घेतलं। अगदी मिडियम फ्लेमवर आपण याला भाजायचं आहे। चिकन मी साईडच्या गॅसवर आता ठेवून दिलेलं आहे। मस्त शेंगदाणा, तीळ आणि खोबरं खरपूस भाजून झालेलं आहे आणि याची चव अगदी मस्त अप्रतिम लागते आपल्या ह्या खरडा चिकनमध्ये। भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि नंतर एका ताटलीमध्ये मी हे काढून घेते। आता हे काढून घेतलेलं आहे, त्यानंतर अजून काही वस्तू आपल्याला भाजायच्या आहेत। आता सारख्याच कढईमध्ये गॅसवर मी हिरव्या मिरच्या घालते। तुम्ही तिखटपणानुसार कमी जास्त करा, पण खरडा म्हटला तर तो थोडासा तिखट आलाच। तर इथे मी जवळजवळ 8 ते 10 मिरच्या घातलेल्या आहेत आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत। ह्या बारीक आहेत, तुमच्या मोठ्या असतील तर कमी घाला। मस्त असं छान मिरची जशी भाजल्या जाते ना त्याप्रमाणे भाजून घ्या, खूप जास्त पण भाजायची नाही, अगदी डाग आले मिरचीवर की भाजून जाते। नंतर आपण बघा, आता ह्या डिशमध्ये मिरची आणि लसूण काढून घेतले, म्हणजे खरड्याचं वाटण तयार करायचा मसाला आपला तयार झाला आहे। मसाला नाही तयार झालेला आहे, वाटणाच्या जिन्नस आपल्या गार झाल्या आहेत। गार झालेलं जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घालायचं। हां, आणि थांबा, यामध्ये अजून आपल्याला काय घालायचं आहे, पुदिना। आता पुदिनाचे मी जवळजवळ 2-3 देठं घेतले, ते घातले आणि कोथिंबीर चांगली मूठभर घाला। आणि पुदिनामुळे ना अगदी हिरवा कलर येतो। अजिबात म्हणजे कलर वगैरे टाकत असतील हॉटेलला की नाही मला माहीत नाही, पण आपल्या ह्या अशा पद्धतीचा खरडा केला ना अगदी हिरवागार होतं। लागेल तसं पाणी घालून छान असं वाटून घ्यायचं। इथे मी अर्धी वाटी पाणी घातलं आणि हे वाटण तयार करून घेतलं। वाटण बघा एक नंबर झालेलं आहे। जास्त जाड नाही करायचं, जास्त बारीक पण नाही करायचं, म्हणजे खरड्यासारखं थोडंफार दाताखाली आलं पाहिजे। चला, वाटण झालेलं आहे। कढई गॅसवर ठेवली, त्यामध्ये अर्धी ते पाऊण वाटी तेल घातलेलं आहे। थोडंसं जिरं घातलं, अर्धा चमचा। तेल जरा जास्त वापरा, कारण काय हा म्हणजे खरडाचा म्हणजे मसाला जो छान तळला जातो आणि त्यात ते चिकन पडतं, भरपूर तेल असल्यामुळे ना त्याची चव अजून वाढते। म्हणजे म्हणूनच मी सुरुवातीला 1 पळी तेलात आपलं चिकन शिजवलं होतं। अगदी तेल सुटस्तोवर छान असं 2 ते 3 मिनिट मस्त परतवून घेतलं। बघू शकता असं छान असं तेल सुटलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आणि मगच हा मसाला परतवायचा, नाहीतर एका बाजूला जळेल आणि एका बाजूला कच्चा राहील। आता यामध्ये मसाले काय घालायचे, तर खडे मसाले फ्लेवरसाठी सुरुवातीला आपण नाही घातले। 2-3 मिरे, 2-3 लवंग आणि 1 दालचिनीचा तुकडा, सोबत छान फ्लेवरसाठी
वेलची घालायची, 2 वेलदोडे घातलेले आहेत मी. आणि आता शिजलेलं चिकन बघा एकदम मस्त एक नंबर झालेलं आहे. तेल सुटस्तोवर मसाला पण छान परतवून झाला. आता त्यामध्ये चिकन घालूया. सुरुवातीला फक्त चिकन घालायचं, पाणी आपण नंतर वापरायचं आहे. आता ह्या मसाल्यात चिकन चांगलं परतवायचं आहे आपल्याला. आता कमी गॅस करा आणि छान असं चिकन मसाल्यात मुरू द्या. बघू शकता अशा पद्धतीने सारखं 3 ते 4 मिनिट चांगलं परतवून घ्यायचं, सारखं ढवळत राहायचं. जाडबुडाचं पातेलं असेल तर चिटकणार नाही खाली. आता माझी ही स्टीलाची कढई असल्यामुळे ना थोडंसं मी सारखं परतवत राहिली. तर बघू शकता अशा पद्धतीने परतवून झालेलं आहे. तिथे पण तेल मस्त सुटलेलं आहे. नंतर आपल्याला पाणी घालायचं आहे. तर यातलं सुरुवातीला मी अर्धं पाणी घालेल आणि नंतर अर्धं पाणी मी घालणार आहे. लागलं तर घालेल, म्हणजे ग्रेव्ही कशी आहे थिकनेसप्रमाणे आपल्याला पाणी घालायचं आहे. तर आपण जे पाणी घातलं होतं त्यातलं अर्धं पाणी आता इथे घातलेलं आहे आणि चिकन त्यामध्ये छान असं परतवत आहोत आपण. म्हणजे कसं आहे, जर नाही लागलं तर ते पिवळं सूप आपलं तयार होतं. आता चवीनुसार मीठ घालायचं. सुरुवातीला आपण पाव चमचा मीठ घातलेलं आहे. आता पुन्हा पाव चमच्यापेक्षा थोडं जास्त मीठ घातलं. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला, पण जास्तीचं घालू नका. कारण काय, मीठ ना सगळी चव घालून देतो, वरतून थोडंफार घेता येतं. आता छान झाकून ठेवायचं. सिमवर एकदम गॅस केलेला आहे आणि बघू शकता किती छान हिरवागार रंग आपल्या ह्या खरडा चिकनला आलेला आहे. आणि बघा कसं मस्त असं तवंग पण आलेला आहे. अगदी हिरवागार, असं वाटतं की कलरच टाकला आहे. म्हणून तुम्ही पुदिना जरूर वापरा आणि पुदिनाची चव पण ह्या आपल्या खरडा चिकनला खूप सुंदर येते. तर चला आता ताटामध्ये मी वाढून घेते. खरडा चिकन मस्त वाढून झालेला आहे. आषाढ महिना आहे, पुढे श्रावण येतोच आहे जवळ. तर म्हटलं चला ह्या एक एक डिशेस झाल्याच पाहिजे. तर आवडली असेल डिश तर लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हं. वाव, आता मी खायला घेते. तुम्ही पण असंच बनवा आणि खा. स्वस्त खा, मस्त राहा आणि पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.